जगात दर 40 सेकंदांनी एक व्यक्ती आत्महत्येने जीव गमावते आणि आत्महत्येने जीव गमावणाऱ्याच्या तुलनेत 20 पटीने अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करत असतात. आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. या दिवसानिमित्ताने सर्वांनी हा विषय समजून घ्यावा अशी एक मानसोपचार तज्ञ म्हणून माझी अपेक्षा आहे. चेंजिंग नॅरेटिव्स ऑन सुसाइड, दॅट इज द थीम फॉर दिस वीक. नॅरेटिव्ह बदला म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदला, तुमचे गैरसमज दूर करा, शास्त्रीय माहिती घ्या, स्वतःला समजून घ्या, इतरांना समजून घ्या. मानसिक आजार होणे, डिप्रेशन होणे, मन खचून जाणे, आयुष्यात जगण्यात काही अर्थच नाही असं वाटणे, आत्महत्येचे विचार येणे, हे मनाचा कमकुवतपणा नाही. हा मानसिक ताण असू शकतो, हा मानसिक आजार असू शकतो. ताप आल्यावर, फ्रॅक्चर झाल्यावर आपण काय करतो? तूच प्रयत्न कर, तूच बरा हो, तुझा पायच खराब आहे, तुझी प्रतिकार शक्तीच कमी आहे असं म्हणून चालतं. आपण डॉक्टरकडे जातो, आपण इलाज करतो, आपण औषधं घेतो, प्लास्टर करतो. त्याचप्रमाणे डिप्रेशन, आत्महत्येचे विचार, इतर मानसिक आजार हे एक प्रकारे मनाचं फ्रॅक्चर. त्यासाठी त्या व्यक्तीला आपण सपोर्ट केला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. ही व्यक्ती कमकुवतपणे नाही विचार करत आहे, तर तिच्या मनामध्ये असे विचार येत आहेत, तिला ते आवडत नाहीये, पण तिला ते काढायला जमत नाहीये. मग त्यासाठी त्या विचार काढण्यासाठी त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. हा दृष्टिकोन अवलंब करणे गरजेचं आहे. आणि स्वतः आपल्या मनात देखील हे विचार येत असतील तर स्वतःला कमी समजू नका. तुम्ही कमी नाही आहात. तुम्ही प्रयत्न करा. तुमच्याकडून हे विचार जात नसतील तर तुमच्या जवळच्या लोकांची मदत घ्या. मित्राशी बोला, मैत्रिणीशी बोला, घरी बोला. विषय सुटण्याची शक्यता आहे. परंतु कधी कधी जर तो एखादा ठराविक मानसिक आजार असेल, मी इतक्यात बोलल्याप्रमाणे ते डिप्रेशन असेल, स्किझोफ्रेनिया असेल, बायपोलर मूड डिसऑर्डर असेल, ओसीडी असेल, तर कदाचित ते तुमच्या चर्चेतून जाणार नाही. तुम्हाला मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायला. आणि विश्वास ठेवा, आत्महत्येचा प्रत्येक प्रयत्न आपण प्रिव्हेंट करू शकतो. आत्महत्येने गमावणारा प्रत्येक जीव आपण वाचवू शकतो. एव्हरी सुसाइड इज प्रिव्हेंटेबल प्रोव्हाइडेड वी टेक राईट मेजर्स अँड सीक हेल्प ऑन टाइम. व्यक्त व्हा, आपल्या समस्या शेअर करा, आपल्या जवळच्या लोकांचे शेअर करा. जे तुमची टिंगल करणार नाही, जे तुम्हाला कमी समजणार नाही, अशा लोकांना ओळखा, त्यांच्याबरोबर बोला. तुमच्या बरोबर कोणी बोलत असेल तर त्यांना बोलू द्या, त्यांना ऐका, त्यांना समजून घ्या, मार्गदर्शन करा, मदतीचा हात द्या. मी म्हटल्याप्रमाणे एक डॉक्टर आणि एक नर्स आयसीयू मध्ये प्रयत्नांची शर्त करून एक जीव वाचवतात. तेच योगदान तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या शाळेत, कॉलेजात, तुमच्या परिवारात हा दृष्टिकोन जर बाळगू शकला, आत्महत्येबद्दलची गैरसमज दूर करू शकला, शास्त्रीय माहिती तुमच्या जवळ ठेवू शकला, तर तुम्ही स्वतःला पण आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पण असे विचार आल्यास समजून घेऊ शकाल, त्यांना मदत करू शकाल आणि स्वतःच्या प्रयत्नांनी किंवा मानसोपचार तज्ञांच्या उपचारांच्या मदतीने, मग ते औषधं असतील, सीपीटी, काउन्सिलिंग थेरपी इत्यादी शास्त्रोक्त उपचार पद्धती असतील, त्यांच्या मदतीने तुम्ही तो जीव वाचवू शकता.